मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला। या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी औरंगजेबाच्या कबरीवरून सरकारला चपराक लगावली आहे। औरंगजेबाची कबर मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आणि त्यामुळे त्याची सजावट काढा, पण कबर राहू द्या असं राज ठाकरे म्हणाले। कबरीजवळ बोर्ड लावा, मराठ्यांना संपवण्यासाठी आलेला औरंगजेब इथेच गाडला गेला असा बोर्ड लावा असा सल्ला राज ठाकरेंनी दिलाय। तर औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला। आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्याला ज्याला गाडले त्यांची प्रतीकं नेस्तनाबूत करून चालणार नाही, ती जगाला दाखवली पाहिजेत आम्ही यांना गाडलंय। खरं तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रिप घेऊन गेल्या पाहिजेत, बसेस भरून घेऊन गेल्या पाहिजेत आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे, बाळांनो महाराजांनी याला काढला, हा आपल्यावर आला होता, हा आपल्या धर्मावर उलटला होता, हा आमची मंदिरं पाडत होता, हा आमच्या बहिणींची आबरू लुटत होता, याला आम्ही काढला। त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो का न आवडो, कायद्याने 50, 60, 100 वर्षापूर्वी त्याला त्या काळामध्ये 60 वर्षापूर्वी प्रोटेक्शन मिळालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे। हे मात्र निश्चित आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण, ग्लोरिफिकेशन आम्ही होऊ देणार नाही।